अँटिना बऱ्याच लोकांचं प्रेक्षेपण तिथून सुरू होतं. सप्त्याला वर्गणी देऊ का? थांबा, अँटिना सांगीन तेव्हाच. माय बाप, त्या जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यात 2 तुकोबराय पाहायला मिळतात. एक भगवत प्राप्तीच्या अगोदरचे जगद्गुरु तुकोबराय आणि 2 भगवत प्राप्ती झाल्यानंतरचे जगद्गुरु तुकोबराय. रामामध्ये 2 राम पाहायला मिळतात. वनवासाला गेले ते राम आणि वनवासाहून परत आले ते राम. वनवासाला जेव्हा प्रभू रामचंद्र गेले तेव्हा फक्त श्रीराम होते, पण वनवास 14 वर्षाचा भोगून जेव्हा घरी आले तेव्हा श्रीरामचंद्र किंवा राजाराम बनलेत. मायबाप, जीवनामध्ये बदल झाला पाहिजे. तुकोबराय त्याची फार गोड व्याख्या एका ठिकाणी करतात. पिकलिया सेंधे कडूपण गेले, पिकलिया सेंधे कडूपण गेले, पिकलिया सेंधे कडूपण गेले, पिकलिया सेंधे कडूपण गेले. तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले टाळेचे, काम क्रोध लोभ निमाले टाळे. तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा काम क्रोध लोभ निमाले टाळेचे, काम क्रोध लोभ निमाले पिकलिया सेंदे कडूपण गेले. शेंदी इकडे काय म्हणतात मला माहित नाही तिला, पण आमच्या भागात शेंदडी म्हणतात, शेरणी म्हणतात. काय म्हणतात? शेंदडी, शेंदाडू. ते शेंदाडू बिना लग्नाचे लग्नाडू. ती शेंदडी शेंदरणी जे असेल ते पिकलिया सेंदे कडूपण गेले. त्या अनुभवाचं उदाहरण येते. तुका म्हणे आडी झाली भिंगोटी सगळी. हा तिचा अनुभव आहे. परमार्थातला अनुभव वेगळा, संसारातला अनुभव वेगळा, भावकीतला अनुभव वेगळा, नातेवाईकातला अनुभव वेगळा, गणगोतातला अनुभव वेगळा, नवरा बायकोतला अनुभव वेगळा, बापलेकातला अनुभव वेगळा, सासू सुनांचा अनुभव वेगळा, पुस्तकी वाचून केलेला अनुभव वेगळा, आणि आत्मज्ञानानं प्राप्त झालेला गुरुमुखातला अनुभव वेगळा. श्रीमंत असणारी संभाजीनगरची पोरगी, मायनं पोरीला काही शिकवलं नाही, भाकरी करू दिली नाही, चपाती करू दिली नाही, भाजी करू दिली नाही. मोठ्याचं लेकरू ते श्रीमंत घरामध्ये, प्रचंड पैसा, भांडे घासायला एक बाई, स्वयंपाक करायला एक बाई, कापड धुवायला एक बाई, मशीन लावायला एक बाई. त्याच्यामुळे मुलीला कुठलंच काम मायनं करू दिलं नाही. लाडकी होती, लाडका दिवा गोखल्यात ठेवा, उदबत्ती लावा. फक्त माय तुमच्या लेकींसाठी एकच सांगतो, बेटी चाहे कितनी हो प्यारी, उससे घर घर घुमना ना चाहिए. आपल्या मुलीला, तुमच्या मुलीला व्यावहारिक ज्ञान आलंच पाहिजे. ते डॉक्टर नाही झाली तरी चालेल, इंजिनियर नाही झाली तरी चालेल तिच्या कॅपॅसिटीनुसार, पण आपल्या मुलीला घरात चपात्या करता आल्याच पाहिजे. बोल नको माय, अजून टाइम आहे चपात्या करायला. आमच्या मुलींना स्वयंपाक आलाच पाहिजे. ही आईची जबाबदारी आहे. जर तिला स्वयंपाक आला नाही, तिकडे सासरवाडीला गेली, तिने जर त्या ठिकाणी इराण इराकचे जर नकाशे बनवले, वाबाडे कोणाचे निघतात? काय सांगते सासू? मायने एवढंही शिकवलं नाही का? तुम्हाला कोण ओळखत होते? अंधारात पडले होते ना, आम्ही पदरात घेतले. मला वाटलं दुसऱ्याचे खाईन, त्याच्यामुळे केली भावाची भाचीन, दावली काशी. लय बोलतात लोक. स्वयंपाक आलाच पाहिजे. 2 गोष्टी नाही कळाल्या तरी चालते. सीतामाईच्या आईनं, सुनैना मातेनं सीतेला उपदेश केलेला आहे. सीते,